पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम. न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये वरिमान. तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून ब्रह्मज्ञानाची ओळख करून देत आहेत. अध्यात्मशास्त्रामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये या ब्रह्मज्ञानाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. ब्रह्मज्ञानाशिवाय जीव मुक्तच होत नाही. अर्थात ब्रह्मज्ञानाला पर्याय नाही. काही गोष्टीला पर्याय असतात. पर्याय शब्दाचा अर्थ दुसरा मार्ग. भाजी आणायला जायचंय, काय आणू भाजी? ते म्हणे मेथीच्या जोड्या घेऊन या. ते म्हणे मेथी नसली मग? अहो मग मेथी नसली तर पालक आणा, शेपू आणा, ढोबळी मिरची आणा. म्हणजे मेथीच्या भाजीला काय झाले? पर्याय झाले. पण हा रस्ता तर जाम आहे, कसं करायचं? मग तो रस्ता जाम असला तर दुसऱ्या बाजूने या. सोलापूर हायवेला काही अडचण आलेली आहे तर फलटण मार्गे या. मधून बारामतीहून अकलूजहून असं घुसा. पर्याय असतात वेगवेगळे. पण काही गोष्टीला पर्यायच नाही राहत. मला काम चालू आहे, बसलेलं आहे, बसून उठायचंच नाही. आता एवढं काम झाल्याशिवाय असं ठरवलंय. सगळं काही झालंय आणि लघवी लागली. तो इतकी लागली की असह्य झाली. काय पर्याय आहे सांगा बरं त्याला? हे 10 रुपये घेऊन चल जाऊन ये बरं. तिथं पर्यायच नाही महाराज. तिथं त्यालाच उठावं लागेल. त्याच्यामुळं एखादं म्हातारा माणूस कीर्तनातून लयच घाईला आलं तर लय त्याला हे नाही करायला पाहिजे, जाऊ द्यायला पाहिजे. काय तिथं पर्यायच राहत नाही. आता त्याला तेवढी अक्कलच नाही की आपल्याला मधून उठावं लागतं तर मध्ये बसू नये. हेंद्रे म्हातारे म्हणून त्याच्या पाया पडतात. त्याला वाटतं आपण लय शहाणे झालो. कीर्तनाला बसायचं असेल, 2 तास बसावं लागतं, तर 2 तास आपल्याला शरीराची कोणची अडचण येणार नाही याची तयारी पूर्वीच करावी लागते. 4-2 तासापासून. आपल्याला माहिती आहे ग्रहण संध्याकाळी असतं तर वेद सकाळीच लागतात. पण संध्याकाळी ग्रहण आहे, मग सकाळपासून हे नियम पालन करण्याचं, ग्रहणात अडचण येऊ नये म्हणून. त्याचा उद्देश असतो. तसं कीर्तनात अडचण येऊ नये म्हणून त्याची तयारी पहिलीच करायची असते. किंवा नसलच आपलं शरीर आपल्याला आवरत तर मग थोडंसं काळं करायचं लांब. त्यात काय अडचण आहे? समोर येऊन बसायचं आणि पुन्हा उठायचं हे करून. पण तेवढे नाही राहत. त्याला काय करायचं? सगळं खराब झालेलं आहे, पुन्हा येऊन बसले त्याला काय विलाज आहे? जाऊ द्यायचं. कारण तिथं पर्याय नाही. तसं मोक्षाला पर्यायच नाही महाराज ज्ञानाशिवाय. या कारणे
श्री गुरुनाथू जव मस्तकी न ठेवे हातो तव निवृत्तीदास असे विनवित तव निवांतो केवी होय. अर्थात ते ब्रह्मज्ञान अंतःकरणात प्रगट होण्याकरता गुरुची कृपा लागते. तिथपर्यंत जाण्याचे वेगवेगळे रस्ते आहेत. तुम्ही योगाची साधना करून चित्त शुद्ध करू शकता, नामचिंतनाची साधना करून चित्त शुद्ध करू शकता, ध्यानाची साधना करून चित्त शुद्ध करू शकता, कर्माची ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मानम् आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्यत्वा. तर हे असे तिथपर्यंत जायला वेगवेगळे रस्ते आहे, पण तिथून एकाच दरवाज्यातून मध्ये घुसावं लागतं आणि त्याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. म्हणजे काशीत मेल्यावर मुक्त होतो म्हणते ना शास्त्र सांगतंय. मरण मुक्ती वाराणसी. पण तिथं सुद्धा भगवान शंकर तो मेल्यावर त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात आणि मग तो काय होतो? मुक्त होतो. जर ब्रह्मज्ञान नाही झालं तर मुक्त होतच नाही, कोणीच होत नाही, कशानेच होत नाही. दुसऱ्या ज्ञानात येव कैवल्यम. ज्ञानोबा म्हणतात ज्ञाने विन एके उपाय करिसी जितुके तिही गुंफिसी अधिके रुखी ऋते ज्ञानान्न मुक्ती ही श्रुती सांगते. पण त्या ज्ञानाचं स्वरूप काय, ज्ञानाची ओळख काय आहे, कसं समजायचं की आपल्याला ज्ञान झालं? किंवा हे ज्ञानी आहेत, कसं ओळखायचं? काय आहे? तसं तर पारखीच असावा लागतो, कारण पारखीच आतला भेद जाणू शकतो. पारखी तो जाणे अंतरीचा भेद. दुसऱ्या लोकांना नाही कळत. ते ज्याला पकवाज लावता येत नाही ते हेंद्र जर पकवाजावर असलं ना, ए यार ते जर हान वरून हान, ते जिथं हाणायचं तिथं नाही हाणे, ते दुसरीकडेच हाणत. ते वर झाला खाली घर काय मिळणार, कारण ते त्यालाच कळावं लागतं. ते तसं कुठल्याही क्षेत्रातला तो पारखी असतो. बरं, एका ठिकाणी आम्ही टरबुजाच्या वाडीवर गेलो होतो टरबुज खायला. तो वाडी ज्यांनी केलेली होती तो वेगळा, शेतीचा मालक वेगळा, बटाईने करतात. मालकाने नेलेलं मोठ्यापणानं. हे भावाला टरबूज आण रे, हे थांब मीच आणतो. ते फिरलो, मोठे मोठे आणले महाराज, एक गोड नाही. त्याच्या शेतातले टरबूज, पण त्याला त्याची पारख नाही. मग तो वाडी करणारा तो आला. ते बाहेर काय राव, हे आम्ही इतके आले पण काही बरोबर नाही रे, सगळी पांढरं नाही, बरोबर नाही. मी आणतो म्हणे. एवढंच आणलं त्याने. साखर लाजली बुवा. हे मोसंब्याचे सुद्धा सगळे झाडाच्या मोसंब्या गोड नाही लागत. आयुर्वेदिक काय असेल ते असेल आपल्याला नाही माहिती. तो काही ठराविक, आणि ते त्या पारखी माणसालाच कळतात. ते काय कळत नाही. आता आपण पकवास केले, शेवणचे 4-5 केले, 4 केले. ते खोड घ्यायचं, शिवणचं खोड, पण तो करणारा म्हणे नाही म्हणे. त्याच्यात 2 प्रकार असतात, नर आणि मादी. त्याच्यात मादीचं खोड असलं तरच वाजतं चांगलं, नराचं खोड नाही चांगलं वाजत. काय दुसऱ्याला कळणारे जे मादी आहे, नर आहे, काय आहे, राम काय तम काय. पकवाज ऐकणारे तर कशाला म्हणते हे शिसम आहे म्हणते, जंगली शिसम. हे एडे हळद उचलते ना,
वादी फेरी चांगली असली, आवाज चांगला काढला की त्याच्यातला पारखी अत्यंत महत्वाचा. तसंच ब्रह्मज्ञानाचंही आहे. तसा पारखीच असावा लागतो. म्हणून संतांना संतच ओळखू शकतात असं जे म्हटलेलं आहे. भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, किंवा तुका म्हणे अंगे व्हावे जे, आपण त्याचं कारण आहे झाल्यानंतर त्याच्यातले पारख कळत असते. पण तरीही सामान्यतः कळावं म्हणून तुकोबारायांनी या अभंगातून ओळख करून दिलेली आहे. ओळख करून दिली जाते त्यावेळेला 3 प्रकारांनी दिली जाते. कारणत्वावच्छेदकानी, स्वरूपत्वावच्छेदकानी आणि कार्यत्वावच्छेदकानी ओळख करून देण्याचे हे 3 प्रकार आहे. कोण आहे तो? युद्धामध्ये ज्याने अमक्याला मारलं ना तेही आहेत. आता ही ओळख करून देणंच आहे. पण ती ही ओळख कशी झाली? कार्यत्वावच्छेदकाने झाली. कोण आहे हे? म्हटले आमदाराचे चिरंजीव आहेत. ही काय आहे? ओळख आहे. ही कशी झाली? कारणत्वावच्छेदकाने. अहो म्हटले तुम्हाला डॉक्टर पाहिजे होते ना, हा मग हे स्वतः डॉक्टर आहे. आता ही ओळख कशी झाली? स्वरूप. म्हणजे हे ओळख करून देण्याचे 3 प्रकार. या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची ओळख तुकोबाराय करून देत असले तरी कारणत्वावच्छेदकाने नाही करून देत. स्वरूपत्वावच्छेदकानेही तुकोबारायांनी या अभंगात ज्ञानाची ओळख नाही करून दिलेली. ती कार्यत्वावच्छेदकाने ओळख करून देत आहेत. म्हणजे खरं ब्रह्मज्ञान जर अंतःकरणामध्ये प्रगट झालं असेल, उदयाला आलं असेल, तर त्या ब्रह्मज्ञानाची कार्य काय होतात? ज्ञान स्वरूपाने तर दिसतच नाही. बरं ते अंतःकरणात असतं, ते अंतःकरण बी दिसत नाही. अंतःकरणच दिसत नाही तर अंतःकरणातलं ज्ञान कसं दिसणार आहे? ज्ञान स्वरूपाने दिसत नाही. पण अंतःकरणातले सगळेच धर्म असतात, ते स्वरूपाने दिसत नाही, पण कळतच नाही असं नाही. न रे बाबा तुला रागावलेला आहे, रागावलेला आहे, येडच आहे. अरे मी पाहून आलो तुला कसं काय राग दिसला? राग दिसतो का? राग म्हणजे क्रोध. त्या क्रोधाला कोणी पाहिलेलं आहे? स्वरूपाने राग दिसतो? राग स्वरूपाने नाही दिसत, पण त्या कार्यावरून दिसतं ना. लय फिसफिस करायला लागला असेल, केस ताईट झालेले असतील, डोळे गरगरा फिरायला लागलेले असतील, धडाधड कावाडा आदळीत असेल, भांडी आपटीत असेल, तर मग लक्षात येतं की हे काय झालेलं आहे? रागावलेलं आहे. तसं ज्ञान स्वरूपाने नाही दिसत. ज्ञानोबारायांनी फार चिंतन केलेलं आहे. झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव. तुकोबाराय या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची ओळख करून देतात कार्यत्वावच्छेदकाने. पण आता तुकाराम महाराजांचं, ज्ञानोबारायांचं ते सांगतात तेच, पण त्यांच्या सांगण्यातला प्रकार थोडासा वेगळा. तुकोबारायांच्या सांगण्यातला प्रकार थोडासा वेगळा आहे. तुकोबाराय अलीकडचे सरळ सरळ माणसाला स्पष्ट अशा प्रकारचं जे सांगायचंय तेच ज्याच्यामुळं कळल तशा प्रकार सरळ. फार त्याला अलंकार घालून आणि मखमल लावून आणि ते गोंडे लावून आणि इतकं नसतं तुकाराम महाराजचं. सरळ सोट काम राहतं. तेव्हा ब्रह्मज्ञान याच्या ठिकाणी हे जे ब्रह्मज्ञान आहे हे खरं आहे, वास्तव आहे, हे कसं ओळखायचं? आपण आपल्या ठिकाणचं कसं ओळखायचं दुसऱ्याने? कारण असं आहे, ब्रह्मज्ञान याच्याकरता कळणं महत्वाचं आहे की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मग साधना नाही का, ब्रह्मज्ञानापर्यंतच साधना करावी लागते. जवळवरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवची या साधना भजावे लागे. तो बोध म्हणजेच ब्रह्मज्ञान. आणि समजा एखाद्याला झालं नाही, त्याला वाटलं आपल्याला झालं, दिली साधना सोडून, मरल ना, ते अधोगती होईल ना. त्याच्यामुळे ब्रह्मज्ञान समजणं अत्यंत महत्वाचं आहे. फारच उपकारक आहे ब्रह्मज्ञान. खूप मोठं आहे, खूप श्रेष्ठ आहे. महाराज एक ब्रह्मज्ञानी जर जीव घातला ना,
ब्रह्मज्ञानी म्हणतोय मी, हा शब्दज्ञानी नाही. प्रवचन करणारे आणि कीर्तन करणारे असा मी नाही शब्द वापरला. ब्रह्मज्ञानी. अख्खं विश्व जीव घातल्याचं पुण्य लागतं. अख्खं विश्व. एक ब्रह्मज्ञानी जीव घातला. आपल्याला माहिती आहे पांडवांच्या यज्ञामध्ये भगवंतांनी अशी व्यवस्था केलेली होती. यज्ञामध्ये अन्नदानाला महत्वाचं असतं. दानालाच महत्व आहे. ते अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, वस्त्रदान असेल, ज्ञानदान असेल, तिथं दान खूप करावं लागतं. तर ते 1,00,000 लोक जेवले की 1 घंटा वाजावा अशी सोय केलेली होती. अर्थात ते ऑटोमॅटिक होतं. 1,00,000 लोक उठले, देशी लोकांनी समजायचं 1,00,000 झाले बरं, पुन्हा वाजवायचं 2,00,000 झाले बरं का, पुन्हा वाजवायचं 4,00,000 झाल्यावर करोडो लोक आलेले होते तो यज्ञाला. एके दिवशी सगळे लोक जेवले, वाढणारेही जेवले, मंडप सारवून ठेवला. लोक वामकुक्षी पडतातच, कारण एवढं जेवण काही घरी नसतं, त्याच्यामुळे घरी नाही झोपत जेवल्यावर. इतकं व्यवस्थित बी नसतं ना घरी, थोडं एवढं 8 तास राहतो रोजची रोज. एखाद्या सण पिणं आली, पाहुणे आले तर राहतो. असे पडले. तो जो घंटा वाजायला लागला, घन 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 घन, सगळ्यालाच असते, सगळेच बाहेर आले ना. आणि जेवायला तर कुणीच नाही. घंटा कसा काय वाजायला लागला? लोक म्हणे याचं मशीन खराब झालं का, याचं ब्रेक फेल झालं, काय भानगड झाली. पण तो ऑटोमॅटिक आहे. भगवंताने बस सगळेच भगवंताकडे, देवा देवा देवा. काय झालं? हो, तो घंटा वाजायला लागला. मग काय तुम्हाला काय वाईट वाटायचं काय कारण आहे? 1,00,000 लोक जेवल्यावर 1 घंटा वाजतो. तो घंटा जर वाजत असेल तुमचं काय बिघडलं काय? अहो तर नाही, मग जेवत कोणीच नाही आणि घंटा वाजतोय. जेवत तर कोणीच नाही आणि काय वाजतो? घंटा वाजत. ते म्हणे असं शक्य आहे का? तरी जेवत असल्याशिवाय घंटा कस काय वाजेल? घंटा वाजत असला तरच जेवतात लोक, वाजला नाही तर मग काय ते लोक जेवते. भगवान बाहेर आलेले. मग भगवंतांनी सांगितलं जर असं असेल तर कोणी एखादा ब्रह्मज्ञानी महात्मा जेवतोय असं समजा. अहो ते म्हणे कुणीच नाही जेवत, ब्रह्मज्ञानी नाही, कसलाच ज्ञानी नाही. भगवान बाहेर आले. महाराज शुकाचार्य पोपटाच्या रूपामध्ये पत्रवाळ्या फेकून दिलेल्या, त्याच्यावरचा त्यांनी भाताचा एक काय खाल्ला होता? शीत खाल्ला होता. तो एवढे घंटा वाजले. हा सगळा महिमा कोणाचा आहे? ब्रह्मज्ञानाचा महिमा आहे हा, ब्रह्मज्ञानाचा. त्यामुळे ब्रह्मज्ञानाचं स्वरूप असणाऱ्याला आणि नसणाऱ्यालाही स्वरूप कळणं नितांत गरजेचं आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये जो आहे त्याला ब्रह्मज्ञानाचं वास्तव स्वरूप कळावं. नाही झालेलं मग अजून तो प्रयत्न करेल. कार्यत्वावच्छेदकाने ब्रह्मज्ञानाचं स्वरूप प्रतिपादन करतायत. पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुला जर मी ब्रह्मज्ञानी असं वाटत असेल, व्हावं असं वाटत असेल, अर्थात जे कार्य आहे ते साधका करता साधनं म्हणून आहेत, सिद्धा करता ती अंगभूत अशा प्रकारचे आहेत. न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. संग न करी रे, संग न करी आणि निश्चळ राहे, ममतेचा मळ लागो नेदी. या पहिल्या चरणामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं अशा प्रकारची इच्छा करणारा करता विशेष रूपाने सांगितलेलं आहे. अर्थात त्याच्यातूनच ब्रह्मज्ञान ज्याला झालेलं आहे त्याचंही अशा प्रकारचं स्वरूप स्पष्ट होत आहे, म्हणजे ब्रह्मज्ञानाची ओळख होते. याच्या ठिकाणी ज्ञान झालेलं आहे.
कुठेही तो आसक्त होत नाही. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. जसं पाण्यामध्ये असणारं कमळ हे पाण्यातच राहतं पण अलिप्त असतं. पाण्याचा संसर्ग नाही होऊ शकत, होऊ देत. त्याच्यामुळे ते कमळाची पानं ही कुजत नाहीत. नाही तर पाण्यात वस्तू पडली की पाणी त्याला काय करतं, कुजवतं. ते उलट पाण्यामध्ये हिरवगार अशा प्रकारचं असतं. तसं तुला जर ब्रह्मज्ञान व्हावं वाटत असेल, व जो ब्रह्मज्ञानी असतो तो संग न करी, कुठंच आसक्ती ठेवीत नाही. संग शब्दाचा अर्थ संबंध असा जरी असला तरी संबंधाचे दोन प्रकार असतात, शारीरिक संबंध आणि मानसिक संबंध. शारीरिक संबंध बाधक नाही. वैताग आलेली माणसं शारीरिक संबंध सोडतात. शारीरिक संबंध मुळातच बाधक नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर या जगाचे, द्वैताचे, सृष्टीचे दोन प्रकार आहेत, जीवनिर्मित आणि ईश्वर निर्मित. जीवाने निर्माण केलेली सृष्टी आणि ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी, अर्थात त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म अंतर आहे आणि सर्वसामान्याच्या थोडंसं बुद्धीच्या आकलनाच्या ते बाहेर आहे. त्याला शास्त्रचिंतन करणारी माणसं जाणू शकतात. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ईश्वर सृष्टी ही बाधक नाहीये. ईश्वर सृष्टी सुखदुःखाला कारण नाही. लयच रडू लागलाय हो. म्हणले तो काय झालं हो? कोणी त्याचा बाप मेला, पोरग मेलं, बायको मेलू, नवरा मेला, कोणी अत्यंत प्रिय असणारी व्यक्ती निघून गेल्यामुळं तो फार रडायला लागलेला आहे. त्याला जायचंच होतं तर इतक्या लवकर का गेला? तो त्याच्याकरता रडतच नाही. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी त्याच्या दुःखाला कारण नाही झालेली. आता काय कमाल झाली. म्हणजे तो मरायच्या अगोदर थोडी रडत होता, मेल्यावरच रडायला लागला ना. मग त्याचं मरण नाही त्याला रडण्याला कारणीभूत झालं. कार्यकरणाचा निश्चय करत असताना अन्वय सहचार आणि व्यतिरेक सहचार महत्वाचा असतो. शास्त्रीय शब्द आहे ते. हे असताना ते होत असेल आणि हे नसल्यानंतर ते होत नसेल. जसा पैसा असला की गाडी घेतो, पैसा नसला की थंडा बसतो. म्हणजेच गाडी घ्यायला कारण कोण आहे? मग पैसा आहे. पैशाचा आणि गाडी घेण्याचा, कुठलीही वस्तू घेण्याचा कार्यकारण भाव संबंध आहे. आपण निश्चित करू शकतो. कारण पैसा असेल तरच ते घडतं, पैसा नसेल तर ते घडत नाही. पैसा असेल तर ते घडतं, याला शास्त्रामध्ये अन्वय सहचार म्हणतात. ते नसेल तर ते घडत नाही, याला व्यतिरेक सहचार म्हणतात. कार्यकारणाचा निश्चय हा अन्वय व्यतिरेक सहचारावरून असतो. तसा तो जेव्हा मेला नव्हता तेव्हा हा रडत नव्हता. तो मेला आहे तेव्हा हा काय करतोय? रडतोय. बरोबर आहे तो, पण थोडासा चुकलास. काय चुकलो? त्यातला तो काढून टाक. व्यक्ती मेली म्हणजे रडतो आणि व्यक्ती नाही मेली म्हणजे रडत नाही, असं आहे का? आपल्या जीवनाचं आपलं कसं आहे, लोकांचं नाही, आपलं आपलं. पैसे चोरीला गेल्यावर आपल्याला दुःख होतं का नाही? पैसे चोरीला गेल्यावर दुःख होतं का नाही? हे खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. नाही तर किती काय वाळवंटात खिसे मारले जातात, तुम्हाला कुठं दुःख वाढलं? पैसे नाही, मग आपले. आता आपले रिझर्व्ह बँकेने ज्या वेळेला पैसे छापले
त्यावेळेला त्याच्यावर आपले टाकलं होतं का? मग त्या पैशाच्या ठिकाणी आपले हे कोणी निर्माण केलेलं आहे? आणि ते दुःख ते आपलं देत आहे, आपलं. हीच जीवसृष्टी आहे, हीच जीवसृष्टी आहे. माणसं तर रोज किती काही मरत आहे, कुठं कोणाला दुःख होत आहे? माणूस मेला, त्याने त्या माणसाने नाही दुःख दिलं, त्याच्या ठिकाणी ठेवलेल्या आपलेपणाने दुःख दिलेलं आहे. आणि हा आपलेपणा जीवसृष्टी आहे, त्यालाच आसक्ती म्हणतात. हे आपलेपणालाच दुसरं नाव काय आहे? आसक्ती आहे. संग, तो संग नको करू. तो संग नसेल तर घरात राहिला तरी मग काही अडचण नाही, आणि संग असेल तर घर सोडून काही फायदा नाही. तुम्हाला काय वाटतं? इथं जर रोजच सकाळी मोबाईल चालू असेल, पिंट्या उठला का, तो शाळेत गेला का, पाणीच नाही त्याच्यामुळे पाणी दिलं का नाही मी ती नाही म्हणलं आता, मग काय घर संग सोडलाय? आपण घर सोडलंय का संघ सोडलाय? घर सोडलेलं आहे. आणि मग घर मुळातच सुख दुःखाला कारण नाहीये. संघ तसाच बरोबर आहे. त्याच्यामुळं तिथं पोरग तापलं तरी ह्यो इकडं दवाखान्यात फिरतो. ब्रह्मज्ञान व्हावं असं वाटत असेल, असलेलं आपल्या ठिकाणचं शब्दज्ञान त्याचं रूपांतर ब्रह्मज्ञानामध्ये व्हावं असं वाटत असेल तर संग न करी, आसक्ती करायची नाही. म्हणजे कशाची आसक्ती करायची नाही? कशाचीच आसक्ती करायची नाही. अमक्याचं संग न करी, तमक्याचं संग न करी असं इथं तुकोबारांनी म्हटलेलंच नाही. नुसतंच काय म्हटलेलं आहे? संग न करी, न करी रे संग. तर यच्छ यावत, अशा प्रकारच्या जेवढ्या वस्तूविषयीची आसक्ती आहे, कशाचीच आसक्ती धरायची नाही. संग न करी, न करी रे संग, संग न करी. ब्रह्मज्ञानी येतो. याज्ञवल्क्यांचा चातुर्मास जनक राजाकडे होता. राजा आणि ब्रह्मज्ञानी महाराज. ब्रह्मज्ञानी जेवढा संसार चांगला करू शकतो तेवढा अज्ञानी नाही करू शकत चांगला संसार. विरक्त माणसं जेवढी उत्कृष्ट अशा प्रकारचे व्यवहार करू शकतात तेवढी अनुरक्त माणसं नाही करू शकत. म्हणून राजा असो, मंत्री असो, पंतप्रधान विरक्त असावा, कारण तो चांगला करू शकतो. आसक्त असलेली माणसं समाजाकरता म्हणून निधी तिथून बाहेर काढतील. समाजाला नाही खर्च करणार, ते समाजाकरता म्हणून काढतील. त्यामुळं खूप सुंदर राज्य चालू होतं. पण ब्रह्मज्ञानी होते, आवड होती अध्यात्माची, चातुर्मास ठेवला. आणि मग वक्त्याला बोलावलंय तर श्रोते बी पाहिजे ना, कारण वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतेवीन. त्याच्यामुळं मग कार्यक्रम ठेवला तर पत्रिका छापून लोकालाही बोलवावं लागत. लोक तसे येत नाही तर त्याच्या खायच्या सोयी कराव्या लागतात. काही ठिकाणी येण्या जाण्याच्या सोयी करायचं. हे करायचं. राजा होता तो, काही अडचण नव्हती. ब्रह्मज्ञानाचे जे आवडते चाहते मंडळी आहे, ब्रह्मज्ञानाचे काही भाजी विकणारे थोडेच चाहते असतात. साधू संत विरक्त वनवासी. मग त्या सगळ्यांना निमंत्रित केलं. त्यांच्या सगळ्यांच्या राहण्याच्या व्यवस्था केल्या. प्रत्येकाला स्वतंत्र झोपडी बांधून दिलेली, किंवा दोन दोन त्याच्या साधू एका एका झोपडीमध्ये. राजा असल्यामुळं काही अडचणच नव्हती. आणि चातुर्मास सुरू झाला. सकाळी उपनिषदावर प्रवचन यायचं.
याज्ञवल्क्य विद्वानही होते, अधिकारी अशा प्रकारचे होते, ब्रह्मनिष्ठ होते. ते 9 ते 11ची वेळ. कधी कधी राजाला कामाच्या व्यापामुळं थोडा वेळ व्हायचा, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं आले तर मग उशीर लागलेल्या लोकांना नाही सहन होणार. कीर्तन त्या विनेकराचं ठोबा रुक्माई झालं, कीर्तनकार नाही दिसलं तर तुम्ही पहा किती प्रेने ठोबा रुक म्हणतात बसले. विठोबा रुक्माई, विठोबा. काय झालं, अटॅक आला का काय कीर्तन करायला? म्हणणं विठोबा रुक्माई येईल, काय झालं की विठोबा रुक्माई म्हणणंच कीर्तन आहे ना. लोक म्हणजे अहो अर्धा पाऊण तास ते पहिले ह्याच्यातच जातो. मी त्याला विचार, कालच कोणतरी म्हणलं ते काही कीर्तन नाही होय. सुंदर ते अभंग, ध्यान अभंग कीर्तन नाही, रामकृष्ण हरी भजन कीर्तन नाही, मधली म्हणलेली चाल कीर्तन नाही. हे सगळं कीर्तनाचंच अंग आहे ना, थोडीच कीर्तन आहे. आणि हा बोलायला सुरुवात केल्यावर कीर्तन सुरू होत असतं काय? पण मग काय, राजपर्यंत याज्ञवल्क्य काही चालू करत नव्हते. एके दिवशी अर्धा तास लागला महाराज यायला. मग ते अर्धा तास भजनच करत बसले. पहिलं सुरूच नाही केलं. मग त्या श्रोत्यात चलबिचल झाली. ते साधू होते, ब्रह्मज्ञानाचे अधिकारी होते, काही प्रश्न नाही आहे. पण ते म्हणे खाऊ ते सगळे आलेले आहेत. नाही, राजा आला तर राजा येतो, तो का ब्रह्मज्ञानाचा अधिकारी थोडी आहे. आवड आहे म्हणून येतो, बसतो, त्याच्या मागं काम आहे. आपलं वेळ झाल्यावर सुरू करायला काय हरकत आहे? अमका आला ना अमका नाही आला त्याच्याकरता थांबायची काय गरज आहे? ते म्हणे ते तुमच्याकडे असतं चालू करायचं, तुम्ही केलं असतं बा. तिथं मांजराच्या गळ्यात घंटी कुणी बांधायची? मग काय बोलणारे, तिथंच खाऊन तिथले वासे मोजायला काही कमी नाही करत. एक जण म्हटलं चातुर्मास संपल्यावर काय तुम्ही द्या ना का पाकिट, मिळतंय खायला आपलं, खाय ना गपचिप. म्हणजे असं म्हणून पुन्हा तिथंच जखमाऱ्या करणार, तिथंच राहून. विचित्र प्रकार आहे महाराज. याज्ञवल्क्यांच्या लक्षात आलं ते राजाचा काय अधिकार आहे यांना दाखवावा, असं त्यांनी ठरवलं. आल्या 9:30 वाजता राजाला प्रवचन सुरू झालं. रंगात प्रवचन आलं. योगी तपस्वी होते याज्ञवल्क्य. आणि मग त्यांनी आपल्या तपाच्या सामर्थ्याने एकदम त्या नगरीलाच काय लावली, आग लावली. एकदम सगळेच घर भडकले. एकदम सगळं पेटल्यानंतर घाबरले ना सगळे. राजाकडे ते सैन्य धावत आलं. महाराज महाराज महाराज, काय सगळं नगरच पेटलंय म्हणे. एखादं पेटलं तर बम पिंपळल, सगळंच पेटल्यावर तो बम तरी काय करणार आहे? ते बसल मुंबईला जाऊन. राजवाड्याला आग लागली, राजवाडा पेटला. महाराज राजवाडा पेटला. शांत हो म्हणे, म्हणजे विक्षेप नको करू. आता हे सगळे साधू बसलेले होते, बाजूला झोपड्या होत्या, ते तिथून दिसतच होत्या. आता झोपड्या पेटल्या ना, झोपड्या पेटल्यावर मग मात्र साधू लोक पळाले ना. कारण त्या झोपड्यात काही ग्रंथ, त्यांचे कपडे, थोडीफार दक्षिणा वगैरे मिळालेली. साधू लोकांना जेवायला दक्षिणा द्यायला लागते ना, त्यांच्या खर्चाला ते कामाला येते. तेच सगळं ते झोपडीतच होतं. पळाले, सगळं गुंडळून बाहेर काढून ठेवलं. पुन्हा येऊन बसले. तो मंडप पेटला महाराज. राजा ज्या आसनावर बसलेला होता ते आसन पेटलं, त्याचा पाय पेटला. पाय पेटलेला आहे, आता जरी उठ ना. नगरीला आग लागलेली आहे म्हणतात. राजाने सांगितलं, मिथिलायाम प्रलिप्तायाम नमे दहति कंचन. मिथिला नगरी जळत असली तरी जळत, माझा त्या नगरीचा काही संबंध नाहीये. झालं ते तर मायेनंच केलेलं होतं. गारुड्यासारखं सगळंच शांत झालं. झोपड्या बिबट्या बी पुन्हा पहिले तशाच तशा झाल्या. आणि मग याज्ञवल्क्याने विचारलं, का हो बापा,
कोण आहे अधिकारी ब्रह्मज्ञानाचा? ज्याच्या ठिकाणी आसक्ती नाही तो अधिकारी असतो. काय जाणणार होतं तुमचं? राजानेच दिलेलं होतं ते सगळं, पुन्हा दिलं असतं त्याने. प्रवचन सोडून पळाले तुम्ही, आणि राजा नाही आला, आम्ही आलेलो आहे म्हणून सुरू करा म्हणून अधिकारी आहे तुम्ही ब्रह्मज्ञानाचे. अरे थोबड खाली घेतली, अजून नाही वर केली त्यांनी. नकरी रे संग. गजानन महाराजच्या चरित्रात असा प्रसंग येतो. गजानन महाराज एका मळ्यामध्ये झाडाखाली आपल्या खाटेवर बसलेले होते. तिथं 2 संन्यासी आले. आता काय विद्वान होते का नव्हते काय माहिती, थोडंफार इकडे तिकडे शिकलेले असतील, मधूनच फार नापास होऊन बाहेर काढलेले असतील त्यांना. पण तिथं लोकाला काय कळत राहतं, नुसतं ब्रह्म म्हटलं तर लोकांना ज्ञान आहे. त्यांचं प्रवचन ठेवलं. एका झाडाखाली होती, दुसऱ्या झाडाखाली प्रवचन ठेवलं, सगळे लोक वगैरे बसले. नैनन छिंदन्ति शस्त्राणि नैनन दहति पावकः. हा श्लोक घेतला त्यांनी, योग तासभर त्याच्यावर उत्कृष्ट काय केलं, व्याख्यान केलं. लोक भारावून गेलेले आहेत. मग आणलं त्याला गजानन महाराज, या 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 साधू महाराज, या या विद्वान मंडळी बसा. इकडून बसवलं, बाजावरती मध्ये बसलेले होते, एकाला इकडून बसवलं, तर काठावरती गजन बसलेले. काय सुंदर बोलले हो तुम्ही आत्मस्वरूपाविषयी. हो म्हटले, मग आम्ही आत्मज्ञानी आहे ना. दोघांचे हात धरले आणि इकडे एकाचा असं आणि पेटला पलंगच पेटला महाराज. ते मध्येच बसलेले होते ना, पलंग पेटला. ते लागले चुळबुळ करायला. बसा महाराज. नैनन छिंदन्ति शस्त्राणि नैनन दहति पावकः नचेनं क्लेदयन्ति आपो. त्याची लुंगी पिडली ते म्हणे महाराज, नैनन दहति पावकः. आतापर्यंत 1 तास तुम्ही प्रवचन केलेलं आहे की स्वरूप आत्मस्वरूप त्याला अग्नी जाळू शकत नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे? बसा ना, मी नाही का, बसा. मग शरण रडायलाच लागले. महाराज आम्ही शब्दज्ञानी, पोट भरण्याकरता 4-2 गोष्टी सांगायचं शिकलेलो आहे, आम्हाला माफ करा. बरं म्हणतात ब्रह्मज्ञान तितकं सोपं नाही. नकरी रे संग करू नये रे निश्चळ. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मनुष्याचं मन स्थिर होऊन जातं, म्हणून त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञ शब्दाचा अर्थ काय? कारण परमात्मा स्थिर आहे, आत्मा स्थिर आहे, आणि त्या आत्मस्वरूपाकार ज्याची वृत्ती झालेली आहे, आपोआपच तोही काय होऊन जातो, स्थिर होऊन जातो, निश्चळ राहे. आणि ब्रह्मज्ञानाचं स्वरूप आहे एकमेव अद्वितीय. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे. म्हणून मग ब्रह्मज्ञानाला माझं म्हणायला काहीच नाही.